मराठे म्हणून लहान मुलगा आहे 5-7 वर्षाचा. ते मागे उभे होते, त्याचा मामा त्याची बहीण उभे असताना तिथे मागून डंपर आलं, त्या डंपरी त्यानं उडवलं आणि मुलगा ऑन दी स्पॉट वारलेला आहे. आणि मला वाटतं ते मुलीला थोडं पायाला लागलेलं आहे. आणि मला वाटतं त्या पब्लिकने ते डंपर वगैरे पेटून दिलं. साहजिकच आहे, ते इतका क्रोध लोकांचा होता की मुलगाचं ते बॉडी बिडी पाहून एकदम लोक भयानक असते. ते 2-5 हजार लोक जमले. आम्ही पण गेलो, लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे, पोलीस पण आली. त्याच्यामध्ये थोडी तू मय झाली. शेवट पब्लिक असते, पब्लिकला असा घटना घडल्यावर तर पब्लिकचा रोष साहजिकच असतो. पण मला वाटतं येडे आम्ही SP साहेबांना, ॲडिशनल SP यांना सर्वांना सांगितले बुवा कारवाई कडक झाली पाहिजे. आणि भविष्यात डंपर वगैरे जे चालतं आहे बेकायदेशीर, त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे. तो ड्रायव्हर पळून गेला, त्या डंपरला नंबर नाही आहे. आणि मला वाटतं विनाकारण असे बेकायदेशीर डंपर चालत असतील याच्यावरती कायद्याची आम्ही मागणी केलेली आहे. याच्यावरती कलेक्टर असतील, पोलीस प्रशासन असतील आणि महापालिकेकडून सिग्नल लावायच्या सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहे की तिथे सुद्धा जसं काही ठिकाणी सिग्नल लागलेले जसे आकाशवाणी चौक, आपल्या कालिकामाच्या चौकातसुद्धा सिग्नल लावायच्या सूचना महापालिकेला दिलेल्या आहे. आणि पवार नॅशनल हायवेचे जे पवार आहे तो तर एकदम बेशरम माणूस आहे. म्हणजे त्याला फोन करून आला नाही, त्याला परवासुद्धा बोललो होतो की बा आज हे ट्रॉफिक जाम होते. पण निर्लज्ज माणसाचा जो कळस गाठला जातो त्यातला तो नॅशनल हायवेचा पवार एक अधिकारी की त्याला वारंवार सांगूनसुद्धा आपल्या साक्षीदार की PW आमच्या नियोजनच्या मीटिंगमध्ये सुद्धा त्याला खासदार लक्षात आहे. आम्ही सगळ्यांनी इतकं बोलूनसुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. स्पीड ब्रेकर टाकणं गरजेचं होतं, स्पीड ब्रेकर टाकले गेले नाही. सिग्नल लावणं गरजेचं होतं, ते लावले नाही. त्याच्यामध्ये जो 4थी-5वी घटना ही घडलेली तिथे. आणि आता याच्यापुढे जे जे अधिकारी याच्या जबाबदार असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याची मागणी करणार आहे. रेतीचं डंपर आहे, त्याच्यामध्ये थोडी रेती खाली करून येत असताना त्याच्यामध्ये जे नागरिक सांगतो याच्यामध्ये रेती आहे, थोडी रेतीचं डंपर आहे, त्याला नंबर प्लेट नाही आहे. आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आता पोलीस प्रशासन सांगते की बाबा त्याला अटक केलेली असं सांगताय, तर बघू काय कारवाई होते. नाही आहे ना, उड्डाणपुलाची मागणी केलेली, बायपास झालेला आहे, बायपास सुरू होईल, सर्व्हिस रस्ते आपण मंजूर केलेले. येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याची मागणी पण केलेली गडकरी साहेबाकडे. आणि भविष्यात उड्डाणपूल होणं गरजेचं आहे, त्याची मागणी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार. नाही, आता याच्यात तेच सांगतो मी की माप इतकं होतं की त्या मापमध्ये कोण कोणाला लोटतं काहीच समजत नव्हतं. पण याच्यामध्ये जर लाठीचार्ज केला असेल त्याचीसुद्धा कारवाई करण्याची मागणी करणार, याची चौकशी झाली पाहिजे. जर नागरिकांवरती लाठीमार झाला असेल तर याची चौकशीसुद्धा मागणी करणार. आज सायंकाळी अंदाजे 7 वाजता जळगाव शहरामध्ये कालिका माती चौक या ठिकाणी एक खाली डंपर एका मोटरसायकलवर जाणाऱ्या माणसाला धडक दिलेल्या होत्या. ते मोटरसायकलमध्ये एक माणसं, एक लहान मुलं आणि एक लहान मुलगी होतं. ते स्पॉटवरच लहान मुलांना डेथ झाल्या होत्या. त्याच्यानंतर लहान मुली हॉस्पिटलाइज झाल्या. आणि संताप झालेला इकडं जवळपासचे नातेवाईक त्यांनी डंपर जळाले होते आणि नंतर आंदोलन केलं तसं जागावर. आणि सर्व आंदोलन आता शांततेत संपलेलं आहे. आणि जे कोणी आरोपी आहे ते ट्रकचा ड्रायव्हर आहे आणि ट्रकचा मालक आहे, त्याला आमच्या पोलिसांच्या ताब्यात आहे. FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. FIR दाखल झाल्याबरोबर त्यांच्या अटकेच्या पुढील कारवाई होणार आहे. त्या ठिकाणी 1.5-2 तास ट्रॅफिक जाम झाल्या होत्या. आता सध्या पूर्ण ट्रॅफिक सुरळीत चालू आहे. मी जनतेला हीच आवाहन करू इच्छिते, जे कोणी आरोपी आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करत आहेत. आणि त्याच्यावरती त्याचा तपास, जे गुन्ह्याचा तपास आहे PI दर्जाचं MIDCचं इन्स्पेक्टर आहे त्यांच्याकडे आम्ही देण्यात आलेलं आहे. चांगला तपास करण्यासाठी मार्गदर्शन मी स्वतः बी करणार आहे. आपल्या SDPO मार्गदर्शन करतील. त्याला योग्य तो कायदेशीर पद्धतीनं त्यांना शिक्षा देण्याचं आमचं पूर्ण कारवाई करणार आहे. तिथला रहिवासींचा मागणी होता, तिथं स्पीड ब्रेकरचा संबंधित नॅशनल हायवेचा इंजिनियर आहे त्यांना आम्ही कल्पना दिलेली आहे. उद्या त्यांनी लावून घेतील असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि त्याच्यानंतर ते रहिवासींचं तिथं हॉकर्सबद्दल देखील त्याचं कंप्लेंट होतं. महानगरपालिकांचं संयुक्तानं आम्ही उद्याचं कारवाई करून ते एरियाचं हॉकर्स क्लिअर करून ट्रॅफिकचं सुरळीत होईल.